हॅलो. हा बोला ना सर. आज तांबडा पाऊस झाला ना तुमच्या विदर्भात? हो, वाशिम मध्ये झालं होतं सर. कसं झालं ना, समजा खूप झालंय बघा ते. हा हा हा. समजा जर मुसळधार पाऊस पडणार. आता 3 दिवसानंतर. 3 नाही, आज रात्रीच्या रात बऱ्याच ठिकाणी पाऊस येईल आजच आ- उद्याच्यालाच. पण 11 पासून ते 17 मग मुसळधार पाऊस आहे म्हणजे. 11 ते 17. हो. बरं, तो तसं कोणत्या आज रात्री त्याला पण बऱ्याच ठिकाणी तिकडे सुरू होईल पाऊस. काही बर भागात बर. पडन एवढा नाही समजा. हा हा हा. पण 10ला आणखीन थोडं वाढेल आणि मग 11ला आणखीन जास्त, 12ला जास्त, मग 13 ते मागे जसं पडलं का सेम तीच कॉपी. म्हणजे तसाच पाऊस पडणार मुसळधार तसाच पाऊस. स्वरूपाचा. हा हा. हा. काही काही ठिकाणी आज ते मुसळधार पडणार. बर बर. आणि तो कोणकोणत्या भागात पडेल सर? हॅलो. हा, कोणकोणत्या भागात पडेल म्हणलं सर तो पाऊस? हे जास्त अतिमुसळधार नांदेड जिल्हा, हा हा. अं, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, इकडं सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, हम्म. अहिल्यानगर ह्या हम्म. पट्ट्यावर अतिमुसळधार पडणार आहे आता. बर बर. आणि इकडे विदर्भ मराठवाडा आपला. तिकडे पण आहे, काही काही भागात जास्त पडेल समजा तुमच्या तिकडे पण आहे. आहे काही इकडे. काही तालुक्यामध्ये पडेल समजा, काही काही मंडळामध्ये पडेल जास्त. हा हा हा. तर आता सोयाबीन समजा आता काही कापणीला उडीद शेतकऱ्यांना सोयाबीन म्हणा आली. की आता 18 तारखेच्या नंतर पुन्हा पाऊस कमी होईल, मग तितक्यामध्ये काय करा, हा हा. अं, दुपार म्हणजे जशी वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत कापायचं. हो हो. 11, 11:30, 12ला एखादा घंटा ऊन भेटलं की तितक्यात ते उचलून घ्यायचं. हो, जमा करून ठेवायचं. हम्म, बर बर बर. हम्म. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सर. झालं. आज आणि उद्याच्या दिवसात थोडा वेळ आहे फक्त. आजचा आणि उद्याचा दिवस, समजा उद्याचा दिवस एक. हो, उद्याचा दिवस. आजचा तर गेला समजा, आजचा उद्या पण दुपारपर्यंत ऊन राहील, पण उद्याच्या रात्रीला काही भागात पाऊस येईलच. बर. आता 11 पासून मग जरा मग वाढतच जाईल. 13च्या नंतर मग सगळ्यात जास्त पाऊस 13च्या नंतर मुंबईची सगळीकडे, सगळीकडेच सर्व पडणार. महाराष्ट्रात. 14 ते 18 मग सगळ्या महाराष्ट्रातच सगळीकडे. आपण पहिल्यापासून 13 तारखेपर्यंत म्हणून शेतकऱ्याला काम करून घ्या. हो, 13 तारीख तुम्ही मागेच दिली होती. हो. हा.